बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र आता अक्षय शिंदे हा कोण आहे पाहूया। त्याआधी अशाच ताज्या अपडेट्ससाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्यातील एक चिमुकली 3 वर्ष 8 महिन्याची आहे, तर दुसरी चिमुकली ही 6 वर्षाची आहे। या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आलाय। आरोपी अक्षय शिंदेने या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय। अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा। शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती। शाळेत 1200च्या आसपास विद्यार्थी। ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे। या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं। या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित, तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200च्या आसपास आहे। आरोपी अक्षय शिंदेकडे काय जबाबदारी होती? या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता। त्याचं वय 24 वर्ष आहे। त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती। विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली। त्याने 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले। लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला? 2 पीडित मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आला। यातील एका मुलीनं आमच्या प्रायव्हेट पार्ट जवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं। असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय असं या मुलीनं आपल्या पालकांना सांगितलं। त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगी ही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं। या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आले। प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाणार। दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे। हे सर्व प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाईल असं राज्य सरकारनं जाहीर केलंय। सोबतच संबंधित शाळेत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल। या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावर ही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते।